नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भगवद्गीतेच्या ब्रह्माक्षर निर्देश योगाचा म्हणजेच 8व्या अध्यायाचा 3रा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया. या आधीच्या श्लोकात अर्जुनानं विचारलं होतं की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म कशाचं नाव आहे. तर या प्रश्नांची उत्तरं आता आपण बघूया. श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जे परम अविनाशी आहे ते ब्रह्म, देहाच्या आकारात असलेलं उत्पत्ती नाशरहित अशा ब्रह्मस्वरूपाचं प्रत्ययात्म चैतन्य हे अध्यात्म. पंचमहाभूत आणि भौतिक पदार्थ यांची उत्पत्ती आणि वृद्धी करणारा जो सृष्टी व्यापार आहे त्याचं नाव कर्म होय. या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जे या फुटक्या देहादी आकारात गच्च भरलं असूनही कोणत्याही वेळी गळत नाही. एरवी आपण त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेल्यास ते शून्यच आहे असं वाटतं, पण ते वस्तुस्थितीनं शून्य नाही तर सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म असलेल्या आकाशाच्या पदरातून ते गाळून घेतलं आहे. जे इतकं सूक्ष्म असून सुद्धा झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हलवलं तरी गळत नाही, ते परब्रह्म होय. आणि देहादी आकाराचा जन्म झाल्यानं जे जन्माचा विकार जाणत नाही आणि आकाराचा नाश झाल्यानं जे कधीही नाश पावत नाही. अरे अर्जुना, याप्रमाणे आपल्या सहज स्थितीनं असणाऱ्या ब्रह्माचं जे अखंडत्व, त्या अखंडत्वाला अध्यात्म असं नाव आहे. मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम अनेक रंगांच्या मेघांची आवरणं कशी येतात ते कळत नाही, त्याप्रमाणे त्या शुद्ध आणि निराकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी महतत्व ज्याच्यात आरंभी आहे अशा पंचभूतांच्या प्रकारभेदानं अनंत ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हायला लागतात आणि बहरून येतात. इतर जीवभावांच्या पालवीची काही गणनाच करता येत नाही. हे कोण प्रसवतं म्हणून पाहू गेलं तर त्याचं मूळ शून्य आहे. म्हणून मूळ निमित्त कारण जो करता तोच दिसत नाही आणि पाहावयास गेल्यास शेवटी याचं कारणही कोणतं दिसत नाही. कार्यच तेवढं स्वभावतःच वाढू लागतं. याप्रमाणे असा कर्त्याशिवाय आणि कारणा वाचून अव्यक्त अशा परब्रह्माच्या ठिकाणी हा भासमान होणारा विश्वाकार व्यापार जो उत्पन्न होतो त्याला कर्म असं नाव आहे. श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः. चला तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण याच्यानंतर आणखी काय स्पष्ट करून सांगतात ते आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहूया. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.